दिवा मालवू नको रे हरी भजना बोला बोला हरी भजना ऐकू नका, घरी घेऊन जा. तुमचा काळ व्यर्थ घालू नका. काळ देशभक्तीमध्ये घालवा. हाच आपला काळ आहे महाराज. का दिला या काळे अवकाश, जोपर्यंत काळ येत नाही तुम्हाला घेऊन जात नाही. कमी आयुष्य झालंय, माणसं मरायला लागली, हार्ट अटॅक आलाय, कोणता रोग आलाय, कधी सकाळी जेवत होता हो, सकाळी तर दिसला आम्हाला, असं म्हणतो की नाही आपण, आश्चर्यानं गेला. हे घडणारच आहे आपल्या जीवनात. तोपर्यंत तुम्ही तुमचा काळ व्यर्थ घालू नका. साधून काळ जिंकला, काळही जिंकला. 12:15 वाजले महाराज. शरीरही जिंकलं, ग्रंथही तयार केले. काय तुम्ही आतापर्यंत सांगितलं, पण एक काळ जिंकला, ग्रंथ तयार केले, जग जिंकलं, शरीर जिंकलं, कामक्रोध जिंकले. हे सगळं जिंकण्याच्या माग साधून असं काय केलं म्हटले. साधून एकच काम केलं. या काळाचा, कामक्रोधाचा जो बाप आहे त्याला भगवान म्हणतात, देव म्हणतात. हे सत्ता सगळ्या देवापाशी थांबतात. तुझी या सत्तेने सूर्यासी चालणे, वेदासी बोलणे तुझी आबळे. किंवा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. किती प्रमाण सांगू महाराज. हे सगळं जर देव करतोय, सत्ता कोणाची आहे? काळाची, देवाची आहे. मियाची न्यामिलू साता, काळुग्रासी तसे भूता, किंवा ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ. महाराज इतक्या ओव्या माऊलीनं लिहिल्यात. गतीर भरता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरत, प्रभो प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. कशासाठी सांगतो? याच्यासाठी सांगतो, या सगळ्या सत्तेचा धनी देव आहे महाराज. आता तुम्ही काय केलं म्हटलं, अहो काळ जिंकला काय नवल, शरीर जिंकलं काय नवल, क्रांती केली काय नवल. सगळ्यात मोठी क्रांती केली. हा विश्वाचा मालकच हृदयामध्ये साठवला अभंगाचं क्रांती काय केली म्हणे आम्ही. साठविला हरी आपल्या भागाची माझे आमदार चे राहुलजी जगताप. अगदी मोठा सप्ताह गेल्या वर्षी याच कालखंडात झाला होता. कीर्तन केलं होतं मी आपल्याच भागामध्ये, प्रसिद्ध आहे.
आणि या भागाचं नेतृत्व आहे. साहेबांचं आगमन झालं, त्यांना माझं वंदन आहे. भागच तसा हा गोड आहे आपला श्रीगोंदा तालुका शिरूर हा पट्टा जो आहे परमार्थाला राजकारणाला अनुकूल आहे, फार गोड आहे. चला याच्यासाठी सांगू, ही क्रांती आहे महाराज. काय क्रांती केली साधून? ग्रंथ लिहिले हित क्रांतीचे, कामक्रोधाला जिंकलं हित क्रांतीचे, काळ जिंकला हित क्रांतीचे. पण या सगळ्याच्या डोक्यावर पाय दिला आणि विश्वाचा मालक हृदय मंदिरामध्ये साठवला. साठविला हरी, म्हणजे असं पोट कापून नाही घातला बरं. हे तुम्ही डोक्यानं अर्थ लावताल. काही काही आमचे लोकही सांगतात असं पोट कापून देव घालता येत नसतो. पोट कापल्यावर माणूस मरून जाईल ना महाराज. असं पोट कापून नाही घालता येतो. साठविला म्हणजे चिंतन करता करता मंदिरातला घरी आणला. साठवणं कशाला म्हणतो आपण? कायम कायम एखाद्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित करतो आणि लक्ष केंद्रित करताना ती गोष्ट सहज आपल्या हातामध्ये येते. म्हणून तुकोबारायांनी पुढे शब्द वापरलाय हरी आला हातात. कारण तुकोबारायांना माहिती होतं लोक असे अर्थ लावतात म्हणून त्यामुळे पुढे शब्द वापरला त्यांनी की हातामध्ये आला. आम्ही तो देव जिंकला. भक्ती करता करता जसं तुकाराम महाराज वारीला गेले, पण वारीला जाता जाता पांडुरंग डोंगरावर घेऊन आले. ज्ञानोबराय पंढरपूरला गेले, पण पंढरीचा पांडुरंग देऊला आळंदीला घेऊन आले. नाथ महाराज पैठणहून पंढरीला गेले, पण पंढरीचा पांडुरंग पैठणला घेऊन आले. भक्ती करता करता शबरी माता भक्ती करता करता रामाला आपल्या कुटियामध्ये घेऊन आले. याला म्हणतात साठवणं. साठवणं याला म्हणतात की देव तुमच्यासाठी आला पाहिजे. तुम्ही भक्ती करता, आपली भक्ती अशी नाही, अजून आपली भक्ती आधांतरी आहे. ज्या अर्थी देव आपल्यासाठी येत नाही, साधू आपल्याकडे येत नाही, त्या दिवशी भक्ती आपली अपूर्ण आहे. ज्या दिवशी तुमची भक्ती पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही म्हणू शकता साठविला हरी. जिही असे जे कोणी आहेत, जिही हृदय मंदिरी, असे कोण कोण आहेत? तुकोबाराय आहेत, ज्ञानोबाराय आहेत, गोरोबा काका, सावता महाराज, असे खूप संत आहेत आतापर्यंत सांगितले. महाराज कळलं आम्हाला. असा देव साठवल्यामुळं तुम्हाला या गोष्टी तुमच्या जीवनात करता आल्या. भक्ती केल्यामुळं करता आल्या, भजन केल्यामुळं करता आल्या, त्यांच्यासाठी देवासाठी जगल्यामुळं करता आल्या, तुमचा संसार त्यांना दिला म्हणून करता आल्या. कळालं आम्हाला. 2 तास झाले तुम्ही आम्हाला सांगताय. पण आता हे देव साठवला, कामक्रोध जिंकले, काम जिंकला, काळ जिंकला, हे सगळं जिंकल्यावर आता काय फळ मिळालं तुम्हाला? त्यांची सरली झार